नमस्कार, मी अनिरुद्ध. रँडम स्टोरीजच्या आजच्या भागामध्ये मी माझ्या मैत्रिणीला आलेला एक विलक्षण अनुभव तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, 31 आताच होऊन गेलाय. तशाच आपण वेगवेगळ्या सुट्ट्या मनवण्यासाठी आपल्या फॅमिली बरोबर, आपल्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतो. असाच अनुभव माझ्या एका मैत्रिणीला आला. थोडासा वेगळा आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही विश्वास ठेवू शकता, पण एखाद्याला मानायचंच नसेल त्या गोष्टीचं अस्तित्व तर आपण त्यांना कन्व्हिन्स नाही करू शकत. हा व्हिडिओ जस्ट इन्फॉर्मेशनसाठी आणि मनोरंजनासाठी बनवला आणि त्याच हेतूने तुम्ही तो घ्या असं मला वाटतं. मित्रांनो, काही वर्षापूर्वी माझी मैत्रीण एका बिझनेस टूरसाठी महाबळेश्वरला गेली होती आणि महाबळेश्वरमध्ये तिने एका हॉटेलमध्ये चेकिंग केलं होतं आणि तिने ज्या हॉटेलमध्ये चेकिंग केलं होतं ती आणि तिची मैत्रीण त्या रूममध्ये राहत होते आणि दिवसभर त्यांच्या बिझनेस टूर्स होत्या, बिझनेस मीटिंग्स होत्या. सो ते सगळं अटेंड करून ती रात्री दोघीजणी हॉटेलवरती राहायला आल्या, फ्रेश झाल्या आणि जेवण वगैरे करून त्या झोपायला गेल्या 10-10:30च्या दरम्यान. तर माझी जी मैत्रीण होती ती आणि तिची मैत्रीण दोघी झोपल्या आणि काही वेळाने माझ्या मैत्रिणीला तिच्या रूम मध्ये असं वाटत होतं की पायांचे आवाज येतात. म्हणजे आपण चालतो तर आपल्या पायांचे जसे आवाज येतात त्याप्रमाणे असं वाटत होतं की कोणतरी तिच्या बेडमध्ये ह्या साईडने त्या साईडला आणि त्या साईडने ह्या साईडला असं कोणतरी फिरतंय. सो तिने लाईट लावली आणि तिच्या मैत्रिणीला उठवलं आणि विचारलं की तुला असा आवाज येतोय का, मला सारखा असा आवाज येतोय. सो तिची मैत्रीण बोलली की मला तर असा काही आवाज येत नाहीये. सो हिला वाटलं असेल की काहीतरी भास होतोय. सो हिने पुन्हा लाईट बंद केली आणि झोपून गेली. झोपायचा प्रयत्न करत होती. पुन्हा थोड्या वेळाने तिला सेम आवाज येत होता. तर पुन्हा हिने लाईट लावली तरी तिला असं म्हणजे कोणी आहे रूम मध्ये असं जाणवलं तर नाही. सो तिने पुन्हा लाईट लावली आणि रूम मध्ये बघितलं तर रूम मध्ये कोणीच नव्हतं. पुन्हा तिने तिच्या मैत्रिणीला उठवलं तर मैत्रीण बोलते अगं मला काहीच असं फील होत नाहीये आणि मला असा कोणाचा आवाजही येत नाहीये. सो तुला भास होत असेल तर तू झोप. तर तिने पुन्हा झोपायचा प्रयत्न केला लाईट घालून. तर थोड्या वेळाने तिला असं वाटलं की डोळा लागतोय किंवा नाही लागत आहे, पण म्हणजे आपण त्या कंडिशन मध्ये असतो ना की जिथे झोप लागते नाही लागत, त्या कंडिशन मध्ये असताना तिला असं वाटलं की कोणाचा तरी चेहरा तिच्या एकदम जवळ आलाय ओळखामध्ये. तर तिने एकदम दचकून उठली आणि लाईट लावली. तर तिला असं वाटलं की हा भास आहे की नाही, काहीतरी होत होतं ते तिला कळत होतं की हा अनुभव तिला वेगळा वाटत होता आणि रूम मध्ये पण असं तिला थंडगार वारा जाणवत होता. सो रात्र अशातच म्हणजे तिला भासांमध्येच गेली आणि दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी चेकआउट केलं आणि ते लोक पुन्हा रिटर्न आले. तर मुंबईला आल्यावरती पण तिला तो अनुभव असा सारखा आठवत होता आणि तिला असं म्हणजे मध्येच दचकून उठायची, भीती वाटायची, असं तिला हा अनुभव होत होता. सो जे ज्योतिष असतात किंवा जे असे बघणारे असतात त्यांना तिने जाऊन विचारलं की नक्की हा काय प्रकार आहे. सो त्यांनी जे होते त्यांना म्हणजे ज्ञान होतं या गोष्टींचं. सो त्यांनी सांगितलं की त्या रूम मध्ये काहीतरी वेगळी एनर्जी होती, म्हणजे कोणाचा तरी आत्मा होता त्या रूम मध्ये. सो तिला असं झालं की बापरे, ही अशी गोष्ट माझ्यासोबत घडली. एक पूर्ण रात्र मी असा अनुभव घेतला आणि माझ्या मैत्रिणीला काहीच नाही झालं. सो त्यांनी सांगितलं की या गोष्टी मनुष्यगण की असलेल्या लोकांशी जास्त कनेक्ट होतात. सो प्रत्येक माणसाचा अनुभव वेगळा असतो, सगळ्यांनाच तो एक्सपिरियन्स होईल अशी गोष्ट नसते. सो तिने गुगल सर्च केला आणि तिथल्या लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि तिथल्या हॉटेलची माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा तिला असं कळलं की पूर्वी तिथे एक हॉटेल मालक होता जो ते हॉटेल रन करत होता आणि तो बँकरप्ट झाला होता आणि त्याने त्याच हॉटेलमध्ये त्यांना जो रूम मिळाला होता त्याच्या वरच्या फ्लोअरवरती त्याने आत्महत्या केली होती आणि म्हणजे गळफास घेऊन फॅनला लटकून त्याने आत्महत्या केली होती आणि त्याची जी सोल होती ती तिथे ज्या खालच्या रूम मध्ये आणि वरच्या रूम मध्ये जे लोक राहायला येत होते त्यांना ती सोल त्रास देत होती. आणि जेव्हा तिने गुगल सर्च करून त्या माणसाची माहिती काढायला सुरुवात केली आणि त्याचा जो फोटो सर्च केला तेव्हा तो फोटो आणि रात्री तिला जो चेहरा तिच्या समोर आला होता झोपेमध्ये, दोन्ही फोटो अतिशय मॅच, एकदम सेम टू सेम मॅच होते. आणि ती जो फोटो बघून एवढी गार पडली आणि तिला असं झालं की अरे बापरे, हाच तो माणूस होता, हीच ती व्यक्ती होती जिला मी फील केलं होतं. म्हणजे रात्री तिचा चेहरा माझ्या समोर आला होता, हा तिचा अनुभव होता. म्हणजे जे त्या व्यक्तीने तिला सांगितलं होतं, म्हणजे ज्या ज्योतिषांनी किंवा ज्या बघणाऱ्यांनी तिला जे सांगितलं होतं की अशी आत्मा त्या रूम मध्ये होती, ही गोष्ट म्हणजे 100% खरी होती आणि असा अनुभव तिला खरोखरच आला होता. म्हणजे ते तिचे भ्रम नव्हते. सो
अशा रूम्स हॉन्टेड असतात हॉटेलमध्ये. त्यावरून मला असं वाटतं की आपण खरंच सेफ असतो का, की आपण सरळ बॅग उचलतो, कुठल्याही हॉटेलमध्ये चेक इन करतो आणि कुठल्याही रूम मध्ये राहतो आणि त्या रूम मध्ये काय झालंय, त्याची काय हिस्ट्री आहे, आपल्याला काहीच माहिती नसतं. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्यालाही कधी कधी काही हॉटेल्समध्ये झोप येत नाही रात्रीची किंवा तळमळ होत असते. आपल्याला असं वाटतं की अजीर्ण झालं असेल किंवा काय असेल, पण नक्की तो आपला एक्सपिरियन्स असतो झोप न येण्याचा किंवा भीतीचा किंवा असं आपल्याला इन्सिक्युअर वाटत असतं, ते नक्की फिजिकली असतं की असंच काहीतरी हवेमध्ये आपल्या वेगळे काही अनुभव असतात. आपल्याला माहिती नाही की नक्की काय होत असतं आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या बाजूला कोण असतं त्यावेळेला ते. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये चेकिंग करतो किंवा अशा कुठल्या वेगळ्या जागी जातो, तेव्हा असं वाटतं की आपलं स्पिरिच्युअल थोडंसं बळ, म्हणजे आपल्या भक्तीचं किंवा आपल्या देवाचं बळ आपल्यासोबत असावं, काहीतरी प्रोटेक्शन आपण स्वतः घेऊन जावं अशा वेळेला, जेणेकरून आपल्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागणार नाही, अशा गोष्टींचा एक्सपिरियन्स आपल्याला घ्यावा लागणार नाही. काही लोकांमध्ये बघा ते हे असतं की जिकडे जिकडे जातात त्यात एक छोटीशी मूर्ती गणपतीची किंवा देवाची, त्यांच्या आवडत्या देवाची मूर्ती कॅरी करतात, तिकडे त्यांना पूजा करतात, दिवा लावतात त्या हॉटेलच्या रूम मध्ये आणि पुन्हा रिटर्न येताना त्या घेऊन येतात. म्हणजे ते कॅरी करण्यासाठी ती मूर्ती ठेवलेली असते. सो त्याने आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. आपण अशा ठिकाणी कुठल्या हॉटेलच्या अनोळखी ठिकाणी जात असतो तिकडे. तुम्हालाही असा काही एक्सपिरियन्स कुठल्या हॉटेलमध्ये आलाय का? तुम्ही कुठल्या अनोळखी ठिकाणी गेलात, कुठल्या हॉटेलच्या रूम मध्ये राहिलात आणि तिथे तुम्हाला असं काही वेगळं जाणवलंय का, की कोणी तुमचा दरवाजा वाजवलाय किंवा तुमच्या कोणी आजूबाजूला फिरतंय? तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या शुक्रवारी रॅन्डम गोष्टीच्या अशा नवीन भागामध्ये एका वेगळ्या गोष्टीसह. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.